आजच्या कथेचे नाव आहे मृत्युंजय मंत्र भाग 1. एक विजयगंज नावाचं राज्य होतं. तिथे एक प्रियदर्शनी नावाची खूप सुंदर कन्या राहायची. ती खूप सुंदर होती. काळेभोर लांब सडक केस होते, गोरी पान, निळे डोळे. ती विलक्षणीय लोभच दिसत होती. एकदा ती बागेत फिरायला गेली होती, तेव्हा तिथे 3 मित्र फिरायला आले होते. ते पण देखणे कर्तबगार होते. सर्वांचं आपापल्या क्षेत्रात नाव होते. श्रीमंत होते. एकाचे नाव श्रीधर होते, त्याचा मोठा व्यवसाय होता. दुसऱ्याचे नाव जय होते, तो दागिन्यांचा व्यापारी होता. आणि तिसऱ्याचं नाव होते मोहित, तो विद्वान होता. असे तिघेही बागेत फिरत होते. तेव्हा त्याची नजर प्रियदर्शनीवर गेली आणि तिघांनाही प्रियदर्शनी बघताच आवडली आणि त्यांच्या मनात तिच्यासोबत लग्न करायचे असे वाटले. प्रियदर्शनी आपल्यातच मग्न होती. तिचे त्या तिघांवर लक्ष नव्हते. तिचे फिरून झाल्यावर ती घरी निघून गेली. पण मात्र तिघांचीही नजर तिच्यावरून हटली नाही आणि तिघांनीही एकाच सुरात म्हटले, किती सुंदर मुलगी आहे, मला तिच्याशी लग्न करायचे आहे. आणि तिघेही हे एकमेकांचे बोलणे ऐकून हक्केबक्के राहिले. पण तिघेही समजूतदार होते. त्यांनी ठरवलं की आपण त्या मुलीची माहिती काढू आणि तिच्या घरच्यांना लग्नाबद्दल विचारू. आपल्या तिघांमधून ज्याला ते निवडतील तो तिच्याशी लग्न करेल. सर्व या गोष्टीवर मान्य झाले. मग त्याला तिची माहिती मिळाली. राधाकृष्ण नावाच्या व्यापाऱ्याची मुलगी आहे आणि तिचे नाव प्रियदर्शनी आहे. ती सुशील आणि सुशिक्षित होती आणि तिच्यासाठी लग्नासाठी तिचे वडील राधाकृष्ण योग्य मुलगा बघत होते. त्यांनी ठरवले की तिच्या घरी बोलणी करायला जायचे. नंतर ते तिघेही तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेले. प्रियदर्शनीचे वडील घरी होते. या तिघांनी लग्नाची मागणी घातली. राधाकृष्ण एकदम आश्चर्यचकित झाले की तिघेही म्हणतात की आम्हाला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे. ते गोंधळले आणि म्हणाले की तुम्ही हे काय बोलत आहात. मग श्रीधरनी बागेमध्ये घडलेले सर्व गोष्ट राधाकृष्ण यांना सांगितली आणि म्हणाला की तुम्ही आमच्या तिघांची सर्व माहिती काढा आणि तुम्हाला आमच्या तिघांपैकी जो वर योग्य वाटेल तो प्रियदर्शनीसाठी त्याची निवड करा. जो तुमचा निर्णय असेल तो आम्हा तिघांनाही मान्य असेल. तिघेही तिथून निघून जातात. राधाकृष्ण विचार करतो की काय करायचे. आता त्यांना तिघेही मुलं आवडतात, कारण तिघेही एकदम समजूतदार होते. तिघांनी एकमेकांशी कुठलीही वाद न करता असा निर्णय घेतला होता. त्यावरून ते किती प्रगल्भ विचाराचे आहेत हे कळले होते. या तिघांमधून कोणताही मुलगा निवडला तर तो योग्यच साथीदार असेल. प्रियदर्शनीसाठी आपण त्यांची माहिती काढू असं राधाकृष्ण यांनी विचार केला आणि प्रियदर्शनीला पण विचारलं की तुला काय वाटत आहे. ती म्हणाली, तुम्ही जो निर्णय घ्याल तो माझ्यासाठी योग्यच असेल. असे काही दिवस गेले. राधाकृष्ण यांनी तिघांचीही माहिती योग्य प्रकारे घेतली. त्यांना तिघांमध्ये काही कमी वाटले नाही. याच विचारात असे काही दिवस निघून गेले. इकडे हे तिघेही राधाकृष्ण यांच्या निर्णयाची वाट बघत होते. सर्वांचा जीव खालीवर होत होता की राधाकृष्ण प्रियदर्शनीसाठी कुणाला निवडतील. एके दिवशी काय झाले, प्रियदर्शनी बागेत फिरत असताना तिला एक विषारी सर्पाने चावले आणि तिचा मृत्यू झाला. या पुढची कहाणी पुढच्या भागामध्ये.